14 जूनला काय म्हणू त्यांना, माझे मित्र तर आहेच, थोडस एक कौटुंबिक अशी आत्मीयता, आपुलकी, जवळीक, सलगी अशी आहे माझी राज ठाकरे यांच्याबद्दल. आणि ते आज नाही आहे, फार प्रदीर्घ काळ आहे. आणि बाळासाहेबांचे पुतणे म्हणून कमी आहे ती. आणि माझे मित्र श्रीकांतजी यांचा मुलगा म्हणून अधिक आहे. आणि आमच्याही राज आणि माझ्या, मला त्याला अहो जावं म्हणणं थोडं अवघड होतंच. राज यांचे समर्थक मला म्हणतात, अहो ते आमचे राजसाहेब आहेत, तुम्ही त्यांना राजसाहेब म्हणा. म्हटलं अरे तो राजसाहेब तुझ्या करता आहे, काय करता राज आहे. मला त्याच्याबद्दल वाटतं त्या प्रेमापोटी मी आणि जवळीकीपोटी मी राज म्हणतो. मला खरंच मलाही तो श्रीकांतजींचा मुलगा म्हणून एक वेगळं हे आहे, तर नातं आहे माझं त्याशी, त्यामुळे मला हक्क आहे. तर आजचं आता 58वा वाढदिवस आहे 14 जूनला. तो त्याचे समर्थक, हितचिंतक, अनुयायी, भक्त या देशामध्ये असा विचार केला ना तुम्ही, तर होते कोणाकोणाचे भक्त. भक्त 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 कोण माहिती आहे, की जो आपल्या नेत्याला दैवत मानतो. भक्त हे काही नेत्याचे असतात, ते अनुयायी असतात, समर्थक असतात. भक्त कोणाचे असतात, दैवताचे असतात. बाळासाहेब ठाकरे दैवत होते, हो दैवत होते. त्यांचे शिवसैनिक हे भक्त होते. मोदी भक्त हा शब्द ना मी बाळासाहेबांचे भक्त या अर्थी घेत नाही. का नाही माहितीये, की तो भक्त हा शब्द थोडासा निगेटिव्हली इतका वापरला गेलाय, विशेषतः स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या किंवा अँटी BJP, अँटी मोदी अशा लोकांकडून, की भक्त हे एक उपाधी, बिरुद अभिमानाने मिरवावं असं न राहता ते कुणाबद्दलचा तरी धिक्कार, तिरस्कार, टीका, निषेध व्यक्त करण्याचं साधना असलेला शब्द झालेला आहे. म्हणजे मोदी भक्त म्हटल्यानंतर ओहो मोदी भक्त वा असं नाही होत. हो म्हणजे काहीतरी टीका करतोय, काहीतरी निगेटिव्ह बोलला, त्याला मोदी भक्त म्हणलं म्हणजे शिवी दिली, अपशब्द. तसं बाळासाहेबांचं नाही. बाळासाहेबांचा भक्त आहे असं म्हणतं तर शिवसैनिकाची छाती अभिमानाने, गर्व से को हम बाळासाहेब के भक्त आहे असं ते नातं आहे. तर असे भक्त, त्यामुळे मी असं म्हणेन की भक्त हे राजचे आहेत. राजला मला माहिती आहे ना, आता अविनाश जाधव आहे, त्याचा माझा कंटिन्युअस संवाद असतो. राजू पाटील आहेत आपले मनसेचे, डोंबिवलीचे, त्यांचं माझं नित्य नैमित्तिक बोलणं, गप्पा होतात, भेटीगाठी होतात. अभिजित पानसे हा थोडं वेगळं नातं आहे, पण अमेय खोपकर आहे, बाकी संदीप आहे, बरेच आहेत, बाळा आहे. पण त्या नात्याचे वेगवेगळ्या स्तर, पदर, पातळी आहेत. पण हे शेवटी तसं थोडंसं तेच टिकलेत खरं म्हणजे. आता राजपाशी जे लोक टिकलेत ना, ते पॉलिटिकल नेत्याच्या मागे ज्या अर्थाने आपण म्हणतो की त्याचे समर्थक असतात, अनुयायी असतात, त्या अर्थाने संख्येने खूप कमी झाली वस्तुस्थिती. आता मनसेमध्ये तेच लोक उरलेत. संख्या फार मोठ्याने प्रमाणात कमी झाली, हे खरं आहे. म्हणजे आधी 100 असतील तर आता ती संख्या कदाचित 15-20 पर्यंत, 25 पर्यंत खाली आली असेल. मी 100च्या तुलनेत एक आकडा सांगतो की 25% उरले असतील. पण जे आता 25% आहेत ना, त्यांच्यात मला फाटाफूट होण्याची शक्यता आहे. जे निवडून आले, जे नगरसेवक झाले, जे आमदार झाले, हे झाले, ते झाले, ज्यांना पदं मिळाली,
पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, त्याच्या अनुषंगाने ते सगळे फुटले आणि ते फुटणारे होते ते फुटून गेले. याचं कारण ते स्वार्थासाठी राजपाशी आलेले होते. राज हे त्यांना साध्य नव्हतं, ध्येय नव्हतं, त्यांच्यासाठी ते साधन होतं. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, दहशत काही लोकांसाठी प्राप्त करण्याचं. त्यामुळे ते निघून गेले आणि जाणारच होते. त्यातले आता उद्धवशी ज्या वेळेला राज मध्यंतरी ते युती, मैत्री वगैरे वगैरे चाललं होतं, त्यावेळेला मला तेच वाटत होतं की राजने उद्धवला पहिला प्रश्न हा विचारला की तुला लाज नाही करे वाटली? माझे लोक तू छिनलेस, हिरावलेस, त्यांना तुझ्या पक्षात घेतलं, तुला शरम नाही वाटली? आता काय असतं, काळा तस्मै नमः, काळापुढे काही चालत नाही आणि काळ हा फार वेगवेगळी समीकरणं, उदाहरणं निर्माण करतो. त्यामुळे त्या काळामध्ये हा प्रश्न त्यांनी अर्थातच विचारला नसणारच राजनी, 100%. कसा विचारणार? ती परिस्थिती, मनस्थिती तशी नव्हती. पण आता माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, 100पैकी 25च उरले असतील, 75 गेले असतील राजकडून, तरी देखील जे उरलेत ना ते राजचे भक्त आहेत, राजला दैवत मानतात. अविनाश जाधव, राजू पाटील. राजू पाटील केवढी संधी आहे, मी काय सांगू तुम्हाला. तुम्हाला आतल्या गोष्टी कळत नाहीत. राजू मंत्री देखील होऊ शकला असता त्यांनी जर पक्षांतर त्यावेळेला केलं असतं तर, ज्यावेळेला तो आमदार होता त्यावेळेला. मला माहिती आहे. आजही राजू पाटील जर शिंदेबरोबर गेला किंवा भाजपबरोबर गेला तर त्याला पहिल्या लॉटमध्ये जिथे कुठे जागा होईल तिथे विधान परिषद नक्की आहे. इव्हन आत्ता रवींद्र फाटकला केला ना आमदार विधान परिषदेवर, ते जर राजू पाटीलने फक्त एकनाथ शिंदेना सुचवलं असतं किंवा मी जरी सांगितलं असतं आणि याची संमती असते राजू पाटलांची की राजू पाटील मनसेतून यायला तयार आहे, त्याला आपण विधान परिषद देऊया, मी तुम्हाला आता गॅरंटी देऊ शकतो. एकनाथजींचं मन मी जाणतो. त्यामुळे राजू पाटीलला रवींद्र फाटकच्या जागी विधान परिषद 100% मिळाली असते. पण ती त्यांनी मागितली नाही, मीही सुचवली नाही आणि त्यांनी घेतली नाही. याचं कारण राजू पाटीलसाठी मी त्याला पडताळून पाहिलं आहे. त्यासाठी राज ठाकरे हे दैवत आहे, म्हणजे तो त्याचा भक्त आहे. अविनाश जाधव कोणी काही कुठे इकडून तिकडे होत, अविनाश जाधव दूर जाणार नाही कधीच. त्याच्यासाठी राज ठाकरे दैवत आहे, भक्त आहे त्यांचा तो. निष्ठाच्या वरच्या पातळीवर असते श्रद्धा. ती श्रद्धा त्याचं प्रतीक आहे अविनाश किंवा आमचा राजू पाटील. बाकीच्यांच्या बाबत आपण ठीक आहे, त्यांचे हे आहेत. अमेय पण मला असा निष्ठा या कॅटेगरीत वाटतो राजच्या बाबतीमध्ये. संदीप आहे, बाळा नांदगावकरच्या बद्दल वेगळे प्रवाद आहेत, पण ठीक आहे, मी त्यांच्याबद्दल न बोलणं सिरियस मानेन. पण बाकी हे आहे ते सगळे बरोबर आहेत. आता कसं आहे माहिती आहे की राज ठाकरे यांना सध्या संजय राऊत एक मायाजाल, भ्रमजाल, संभ्रमजाल असं काहीतरी गुरफटवतोय. मी बोललो संजयला, म्हटलं उद्धवचं काय व्हायचं ते नुकसान झालं, त्याचं काय नुकसान करायचं ते शरद पवारांनी केलं, सगळ्यांनीच केलं, कुणी केलं नाही. तू तर सगळ्यात जास्त केलंस, त्याला मिसगाईड केलंस, त्याच्या जीवनाची राजकीय आयुष्य त्याचं उद्ध्वस्त केलंस. आणि मध्यंतरी आदित्यचं कोणीतरी भेटलं होतं, कोण भेटलं होतं सांगत नाही मी, पण त्यांनी मला सांगितलं की साहेब आदित्य जे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विरुद्ध बंड करतोय त्याच्याविषयी तुम्ही विरुद्ध बोललात आदित्यच्या, तुमचा मान आहे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर काम केलेले आहे. त्यामुळे आदित्यनी पण आमच्याशी बोलताना म्हणाले की नाही, थत्ते काका जे बोलत आहेत ते काय बरोबर नाही आहे, त्यांना माहिती नाही आहे की संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरमुळे आमचं किती नुकसान झालं, ठाकरे घराणं उद्ध्वस्त झालं. ठाकरे घराण्याची जी आज शोकांतिका किंवा अधपात किंवा अधपतन आहे त्याला जबाबदार जर कोणी, हे कोणी सांगितलं माहिती आहे? आदित्यने त्याच्या मित्राला सांगितलं, ज्याने मला सांगितलं. तो म्हणाला की तुमचं सगळं ते आदित्य बघतो. तर त्यांनी सांगितलं की थत्ते काकांना माहिती नाही आहे. आणि थत्ते काका कसं आहे की ते संजय राऊतांचे फारच वर मित्र आहेत.
तर त्यामुळे ते पक्षपाती पद्धतीने बोलतात आणि मला टीकास्त्र सोडतात किंवा धारेवर जातात किंवा टार्गेट करतात. आणि हे खरं आहे की थत्ते काकांनी जी मोहीम सुरू केली त्याच्यामुळे त्यावेळेला पॅचअप करावं लागलं. हो हो, मी जर संजयच्या बाजूने ही सगळी लाट उठवली, कुठे बातमी आलीच नव्हती हो, बातमीच आली नव्हती की संजय आणि त्याच्यामध्ये एवढं युद्ध पेटलं आहे. ही बातमी मी पहिल्यांदा दिली आणि मीच देऊ शकत होतो, कारण मला संजयकडून जाणवत होतं, ते कळत होतं. मिलिंद नार्वेकर पण अस्वस्थ आहे हे कळत होतं. मिलिंद नार्वेकरनी तुलनेने राज ठाकरे ह्याच्याशी, उद्धवशी आणि आदित्यशी तुटू नाही दिलं, संघर्षापर्यंत नाही नेलं. तणाव होता पण संघर्ष नव्हता. ते मिलिंदचं कौशल्य आहे. मिलिंद इज अ बेसिकली PR. तो फडणवीसांचा दोस्त आहे, हो, शिंदेचा दोस्त आहे. शिंदेकडे किती वेळा पाहिला आहे मी त्याला, फडणवीसांकडे पाहिला आहे. त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, संजयची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. तो काय म्हणतात, अमृतकन्या अमृतपुत्र असल्यासारखून विषपुत्र वगैरे वगैरे आहे, त्या विषबंधू काय असं कॅटेगरीतलं आहे. आमचा संजय म्हणजे विष म्हणजे विष, त्याला अमृत बिमृत माहीत नाही. जिभेवर अमृत आणि नांगीत मधमाशीचं असं वर्णन करतात नाही ते तुम्हाला, की तिच्या तोंडात मध असतो, शेपटीत विष असतं. हो, मिलिंद नार्वेकर तसा आहे, तोंडात मध आहे, शेपटीत विष आहे. ते कोणाला केव्हा डसेल सांगता येत नाही. मित्र आहे त्यामुळे मी ओळखतो त्याला. संजयचं तसं नाही, जे ओठात तेच पोटात तेच शेपटीत तेच नांगीत, त्याची जीभ हे नांगीच आहे, ते व्हॉट एव्हर इट इज. पण आता तो ना त्याला असं हे करतोय राजला की तू उद्धव बरोबर, उद्धवला सोडवू, कारण उद्धवमध्ये संजयचा इंटरेस्ट आहे. उद्धव विनाशाच्या काय म्हणायचं त्याला, तो आता विस्मृतीत जाईल थोड्या दिवसांनी जर असंच सगळं चालू राहिलं तर. विलय लय ह्या पातळीपर्यंत जाईल. आता लय विलय त्याचा कुठे होणार आहे ह्याच्याबाबत संजयला जर स्वातंत्र्य मिळवलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्याप्रमाणे शरद पवार काँग्रेस जी आहे राष्ट्रवादी, ही आज ना उद्या 100% काँग्रेसमध्ये विलीन होणार, लीन झालेली आहे, विलीन होणार. मला असं वाटतं कधी कधी, हे वेगळं विधान आहे, वेगळा विषय आहे खरं म्हणजे, राजचा विषय आहे माझा, पण संजयच्या जर हातामध्ये असेल आणि त्याच्या तालावर जर उद्धव नाचला आणि आदित्यने विरोध नाही केला तर संजय उबाठा काँग्रेसमध्ये राहुल गांधीच्या विलीन करायला मागे पुढे पाहणार नाही, किंवा तसं प्रपोजल पण पुढे रेटायचा प्रयत्न करेल, किंवा तशी सिच्युएशन निर्माण होईल असं पण बघू शकतो संजयचं ते उद्दिष्ट असू शकतं. तो बोललाय का मला? नाही, तो नाही बोललेला. पण मला असं वाटतं की उबाठा म्हणून अस्तित्व जर धोक्यात आलं नाही, उद्या कोर्टाचा निर्णय जो विरुद्ध जाणार असं रंग आहे, चिन्ह आहेत, तसा गेला, तो संजय म्हणू शकतो की आपण काँग्रेसमध्ये विलीन होईल. आता पुढं या देशात 2च पार्टी उरणार आहेत, भाजप आणि काँग्रेस, तर आपण जाऊ काँग्रेसमध्ये असं म्हणू शकतो. आणि त्या परिस्थितीत उद्धव ऐकू शकतो. पण मग आता राजकडे येताना आता संजयचं काय चाललं आहे प्रयत्न? संजयचा प्रयत्न असा चालला आहे की पहिली गोष्ट तर राजनी महायुतीबरोबर जाऊ नये, भाजपबरोबर जाऊ नये, अनुकूल राहू नये, त्यांनी प्रतिकूल राहिलं पाहिजे. तो राजच्या मनामध्ये असं भरवतो की तुझं अस्तित्व, तत्व, सत्व, महत्व, प्रभुत्व हे सगळं तू केवळ सत्तेच्या विरोधात बोलतोस या एका गोष्टी करताय. तू फडणवीसांविरुद्ध बोलू शकतो, तू मोदींविरुद्ध बोलू शकतोस, तू महाराष्ट्र सरकारविरुद्ध बोलू शकतो. हे विरोधातलं बोलणारा एक नेता म्हणजे तुझी न्यूसन्स पॉवर इज द रिअल पॉवर. त्यामुळे तुझी न्यूसन्स पॉवर जर तू भाजपशी साठवलोट केलंस, तू जर व्हाया शिंदे जरी केलंस किंवा डायरेक्ट केलंस, किंवा मोदी आणि फडणवीसांशी कुठेतरी ॲडजस्टमेंट केली, पॅचअप केलंस, ओपनली नाही केलं, अंदर केलंस, तरी तुझ्या बोलण्यावर परिणाम होईल. मग तू त्या पद्धतीने महाराष्ट्रातला विरोधाचा आवाज आता कोण आहे? एक रोहित पवार आहे. आधी मी त्याला एवढं क्रेडिबिलिटी देत नव्हतो, पण आता आहे. क्षणभर हे पण म्हणायला पाहिजे की आता त्याच्यावर फोकस आहे अशा प्रकारे की राजपेक्षाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधाचा आवाज हा रोहित पवार आहे. खरं आहे, जे आहे ते आता, जे नव्हतं जेव्हा वाटत मला तेव्हा मी तसंही बोललेलो आहे रोहितबद्दल. आता तो मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सरकारविरोधी, भाजप विरोधी, युती विरोधी असं जर एक आवाज प्रखरतेने, प्रकर्षाने, प्रभावाने जर कुठे प्रगट होत असेल
तर तो आता रोहितचा आहे. सर ह्याच्यापेक्षा आपल्या राजपेक्षाही तो थोडासा अधिक प्रखर वाटतो, कारण तो वारंवार बोलतो, जवळजवळ रोज बोलतो. आणि आता तुमच्या लक्षात येत आहे का की अजित पवारांचा घातपात का अपघात या मुद्द्यावरून तो थोडा वेगळ्या मार्गाने चालायला लागलाय. आता त्याच्या लक्षात आलंय की तो मुद्दा पुढे चालत नाहीये फारसा, त्यात दम नाही राहिला. आणि मुख्य म्हणजे सुनेत्रा वहिनी, जय, पार्थ वगैरे जे आहेत ते युतीमध्ये आहेत, फडणवीसांच्या इतके दबावाखाली आहेत, इतके दडपणाखाली आहेत की. आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की ते तटकरे आणि यांना तुझ्या प्रफुल्ल पटेल आणि यांना हे करत नाही आहेत म्हणून विचारत नाही. पण आता ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी डायरेक्ट मोदी, शहा, फडणवीस आणि भाजप यांच्याशी अशा प्रकारे आतून साटलोटं केलं आहे की तेच आता सुनेत्रा वहिनींचे बॉस झाले. व्हॉटएव्हर इट इज. पण रोहित पवारनी आता अजितदादांचा मुद्दा थोडा बाजूला ठेवून लोकांचे मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली. लोकांची गाऱ्हाणे उपस्थित. आता तो कांद्याच्या प्रश्नावर बोलतो, याच्यावर बोलतो, त्याच्यावर बोलतो, कारण त्याला कळलंय की ते नाणं झिजून गुळगुळीत झालं अजितदादांच्या संदर्भात. आणि आता CID आहे, अमुक आहे, तमुक आहे, CBI हे आहे. आणि एकदा त्याच्या दबावाखाली रोहितने जे वातावरण निर्माण केलं त्याच्या दबावाखाली एकदा रोहित, आपला हा तुझा जय, पार्थ आणि सुनेत्रा एकदा बोलल्या चौकशी व्हायला पाहिजे, अन्याय झालाय, काय संशयास्पद वाटतं वगैरे. जेवढं त्या दबावाखाली आले होते तेवढं बोलले. आता शेवटी यांच्या बरोबरच राहिलं, ज्यांची CBI, ज्यांची CID, ज्यांच्याकडे रिपोर्ट आहेत आणि तो घातपात नाही आहे. अशा तऱ्हेचं फडणवीसांनी सांगितलंय सुनेत्रा वहिनींना की हा घातपात नाही आहे, हा ॲक्सिडेंटच आहे. आणि अशा ॲक्सिडेंट कुणाही बाबत घडतात, तसाच तो घडलेला आहे. आता याचा निष्कर्ष आल्यानंतर तो प्रगट केला निष्कर्ष, तर परत रोहित काहीतरी मग मी कोर्टात जातो, आता हा निकाल नाही वगैरे वगैरे करेल. त्यामुळे कुठे काय अशा अफवा सोडाव्यात तसे पुढ्या सोडाव्यात तसे पुढ्या सुटत आहेत, पुढे अधिकृतपणे काही येत आहे. व्हॉटएव्हर इट इज. पण आता संजयला असं वाटतंय की त्यांनी रोहित पवारचं एक बोलताना विषय निघाला म्हणून, पण विरोधाचा आवाज म्हणून राहिला तर त्याला महत्त्व आहे. तो राजला असं पटवून देतोय की तू उपद्रव आहेस म्हणून तुला किंमत आहे, नाहीतर म्हणजे असं या शब्दात अगदी डायरेक्ट नाही म्हणाला तरी देखील संजय राऊतशी बोलताना एकदा मी त्याला जयंत साळगावकरांचा एक देवा तुची गणेशी म्हणून पुस्तक आहे, त्याची पहिली आवृत्ती, दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी माझ्याच सांगण्यावरून तो कथा ती बदलली आणि टाकलीच नाही त्याच्यामध्ये. नंतरच्या कथनं आता लेटेस्ट एडिशन पाहिली तर नाही, पहिल्या एडिशनमध्ये जी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं जयंत साळगावकरांनी लिहिलेलं होतं की ऋषी मुनी तपस्वी हे कुठे यज्ञ करायला लागले, काही धार्मिक कृत्य करायला लागले की बालगणेश जो होता तो जाऊन उपद्रव करायचा तिथे आणि उधळून लावायचं, म्हणजे विघ्न करता होता तो. त्याचीच कथा त्यांनी दिली. ते म्हणाले मग हा विघ्नकर्ता विघ्न हरता कसा झाला, तर त्यांनी पहिल्या आवृत्तीत असं सांगितलं होतं की ते सगळे शरण गेले, देव पण शरण गेले, ऋषी मुनी शरण गेले महादेवांना, शंकराला, की बाबा तुझ्या मुलाने फारच धुमाकूळ घातलाय, आम्हाला यज्ञ करू देत नाही, धर्मकृत्य करू देत नाही, विघ्न करता येतो. तर तो म्हणाला तो विघ्नहर्ता होईल, काळजी करू नका, तुम्ही असं करा, आद्य पूजेचा मान त्याला द्या. त्याला म्हणा कुठलंही धार्मिक कृत्य करताना ना आधी आमची तुझी पूजा करू. ज्याची नुईसन्स पॉवर असते ना त्याला साधारणतः असं सांभाळलं जातं. याची काही उदाहरणं राजकारणात ती आत्ता देत नाही मी, कारण मग माझा विषय भलतीकडे भरकटत जाईल. पण असं होतं राजकारणामध्ये की दुर्जनमं प्रथमं वंदे असं म्हणून अशा उपद्रवकारक लोकांना पहिलं महत्त्व दिलं जातं. आणि त्यांच्या काही अशी त्यांचं काय असं ना, अशा माणसाचा अहंकार असतो, इगो असतो, तो सुखावला ना तर तो मग इतरांना दुखावला प्रकारामध्ये कमी जातो, दुखावतो कमी जर तो सुखावला जातो. म्हणून साळगावकरांनी ती कथा दिली होती. ॲक्च्युली ही कथा मी संजयला सांगितली की विघ्नकर्ता विघ्नहर्ता झाला, ही जी कथा त्यांनी लिहिली होती. तर राजचं असं आहे की तो आता विघ्न करताय, त्याला विघ्नहर्ता करण्याकरता आद्यपूजेचा म्हणून हे म्हटलं फडणवीसाच्या घरी जातात, शिंदे त्याच्या घरी जातात, चहा प्यायला जातात, हे करायला जातात, आशिष शेलार जातो, भाजपचे लोक जातात. उद्या शहा मोदींच्या पैकी जरी कोणी त्याच्याकडे गेलं चहा प्यायला मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. आणि तोही जाऊन भेटतोच ना, शहा मोदींना भेटतो. तेही मातोश्रीवर न जाणारे शहा जर उद्या काही कारणाने काहीतरी एखाद्या गणपतीच्या दर्शनाला म्हणा किंवा असं काहीतरी निमित्त करून राजच्या घरी गेले मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
पॉलिसी आहे त्यांची. न्युइसन्स पॉवर इज द रिअल पॉवर ऑफ राज ठाकरे, असं संजयचं मत आहे. आणि तो म्हणतो ही न्युइसन्स पॉवर ज्या दिवशी जाईल, आणि जसं मोदींची पूर्वी स्तुती केलीस तू, तुला एवढी किंमत नाही मिळाली. तू मोदींच्या विरोधात गेला तर त्यांनी तुला टार्गेट केलं, तसंच तुला महत्त्व पण आलं, लोक पण तुझ्याकडे, मीडियाचा फोकस मिळाला तुला. आज तू विरुद्ध बोलतोस म्हणून फोकस आहे, उद्या मीडिया तुझ्याकडे दुर्लक्ष करेल. तुझे लाईव्ह पैसे दिले तर काय कोणाचाही लाईव्ह होतील, ते चालू राहतील, पण मग TRP जाईल लोकांना. तो राज ठाकरे, शिवीगाळ करणारा राज ठाकरे, सरकारला शिव्या घालणाऱ्या, आय काढणार, सरकारची नावं घेऊन त्यांची एकेकाच्या चिंध्या उडवणार, तो आवडतो. ते मग तू कसं राहशील महायुतीबरोबर गेला असतं, तुला सांभाळावं लागेल मग त्याला. आणि कसं आहे ना की 3 प्रकारच्या गोष्टी होतात. एक तर राज ठाकरे युतीबरोबर जाण्यामुळे मनसैनिकांना रिलीफ मिळतो. मनसैनिकांवर अपरंपार खटले आहेत. का होतं? नेत्यांवर खटले कमी होतात. म्हणजे राज ठाकरे असं म्हणतात की आमच्या अंगावर, अस्वलाच्या अंगावर असतात तसं केसेस आहेत, पण कार्यकर्त्यांचे आहेत. कार्यकर्त्यांचे पासपोर्ट गेलेले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये पण त्यांना घेत नाहीत. त्यांना किती अडथळे येतात, आयुष्य बर्बाद झाली आहेत किती मनसे सैनिकांची. हे जे पळतात काही जण तिकडे दुसऱ्या पक्षामध्ये, ते पहिले गेल्यावर काय जर करून घेतात तुम्हाला माहीत नाही, मला माहिती आहे ना. शिंद्यांकडे जे मनसे आले किंवा पण भाजपत आले, तरी आधी आपल्यावरचे केसेस काढून घेतले, कारण त्याचं आयुष्य बर्बाद होत होतं. त्यामुळे एक रिलीफ महायुतीबरोबर जाण्यात मिळतो, तो मनसे सैनिकांना मिळतो. त्याला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत नाहीत ना. आज सार्वजनिक कार्यकर्ते काही नोकऱ्या फार करत नाहीत, ते कॉन्ट्रॅक्टर असतात बहुसंख्येत, कुठेतरी काही छोटी मोठी कामं घेतात, हे घेतात. तुम्ही जर राज ठाकरे विरोधात बोलतात तर महापालिकेतले असो, नगरपालिकेतले असो, जिल्हा परिषदेचे असो, कुठली कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळत नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा, आणि त्यांचे कुठेतरी वैध अवैध धंदे असतात, म्हणजे बेकायदेशीर, अनैतिक अर्थाने नाही म्हणत, पण कुठेतरी एखादी टपरी असते, त्याकडे 10 टपऱ्या असं करतात ना. मग त्या 10 टपऱ्या उचलायच्या की नाही हे केव्हा ठरतं? हे तेव्हा ठरतं जेव्हा राज ठाकरेंशी असलेले संबंध. आता इथे आमच्या इथे समजा अविनाश जाधव आहे, राजू पाटील आहेत, यांचे महायुतीशी असलेले संबंध तणावाचे आहेत का, बरोबरीचे आहेत का, आतून चांगले आहेत, त्यानुसार ठरतं. मनसे मराठी माणसाच्या संरक्षणाकरता गेला तरी पोलीस त्याच्या बाजूने उभे नाही राहिले तर त्यांनाच आरोपी करतात ना. ज्यांना मारलं, फटके दिले, हे दिले, मीडियाने त्यांचं कौतुक केलं, पण ज्यांनी फटके मारले त्यांच्यावर केसेस झाले. सरकार थोडंसं नम्र होतं. आता मराठा आंदोलनातल्या जवळजवळ काही 1000 केसेस मागे घेतल्या ना, जरांगांशी पॅचअप झालं ना. पण मनसेवाल्यांच्या त्या प्रमाणात प्रॉमिस करून कुठे केसेस काढल्या गेल्या नाही, काढल्या गेल्या पाहिजे, त्या झाल्या पाहिजे. म्हणजे तो एक विषय असतो. दुसरी गोष्ट अशी की लोक राज ठाकरेंकडे जातात की बाबा आमच्यावर असा अन्याय झाला, तसा अन्याय झाला. राज ठाकरे अन्याय कसा दूर करणार? राज ठाकरेंना अन्याय दूर करायला सरकारी यंत्रणेचा मग त्यांना भेटावं लागतं, मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं, विकास प्रकल्पाकरता सुद्धा अडलेल्या भेटावं लागतं, लोकांच्या अन्यायाकरता भेटावं लागतं. शेवटी सत्ताच अन्याय दूर करू शकते, सत्ताच अन्याय करते आणि सत्ताच अन्याय दूर करू शकते, हे लक्षात ठेवा. जर तणाव असेल मनामध्ये फडणवीसांच्या असेल तर याला श्रेय मिळू नये राजला, म्हणून शिंदे काय फडणवीस काय हे राजकारणी आहेत. ते त्यांची मागणी एक तर उपद्रव मूल्य मीडियामध्ये त्याचं जास्त असेल तर मान्य करतात, किंवा हे ऑब्लिगेशन आहे करून टाकू. वैयक्तिक कामं पण असतात ना, खूप मोठमोठे उद्योगपती, बिल्डर, काय सगळ्यांचे हितसंबंध राजकारणी नेत्यांमध्ये सगळ्या पक्षाचे आहेत, कोणाचा अपवाद नसतो. अगदी उद्धवसुद्धा फडणवीसांकडे कामं सांगतो, अजूनही सांगतो. की आपले मित्र आहेत जरा थोडंसं त्यांचं असं काही टेक्निकल पॉईंटवर अडलेली असतात, सगळे खालचे लोक अडवून जातात, मग ते मदत करतात त्यांना, कारण त्यांनाही उपकाराची संधी हवी आहे. मला माहिती आहे ना, शिंदे फडणवीस हे विरोधी पक्षातल्या लोकांना वर उपकार करायची कधी संधी सोडत नाही, कधी संधी नाही. आमच्या मनोहर जोशीने बघितलं ना मी की त्यावेळेस 10% घरं होती, 90% घरं त्यांनी काँग्रेसवाल्यांना दिली, विरोधकांना दिली, 10% शिवसैनिकांना दिली. विचारा शिवसैनिकांना त्यांना 10% किती मिळाली? त्यांना 10%च मिळाली. कारण मनोहर जोशीने मलाच एकदा सांगितलं की वसंतराव खेरेला मी 12 का 16 घरं दिली 10%ची, आणि त्याच वेळेला त्याने शिवसेनेला ठाण्यातल्या किती दिली विचारा, त्यांना एकही नाही दिली. हे चालतं, आता फडणवीस ते करतात. तर त्यामुळे मनसेची उपद्रव शक्ती आहे तशी उपयुक्तता पण आहे, त्या उपद्रवातून काही शेवटी उपयुक्तता ही दाखवायला लागते की माझी दहशत आहे. दहशत आहे म्हणजे काय, पुढे तिचा उपयोग व्हायला पाहिजे. तो उपयोग केव्हा होतो? जेव्हा सरकार अनुकूल तेरी तुम्हाला घेतो. तर त्यामुळे
राज ठाकरेंवर एक लोकमताचा विश्वास आहे, हे आहे त्याचं, कारण ते प्रश्न सोडवू शकतात. पण प्रश्न सोडवायला सत्ता जर जवळीक असेल तर चांगलं असतं. दरवेळेला लोक, आणि हल्ली काय झालं माहिती, एक फरक सांगतो तुम्हाला, शिंदे यांच्या बाबतीत नाही येतो, मित्र आहेत माझे, मी बघतो की शिंदे असं म्हणतात की त्रस्त संबंध हा शांत राहा. त्यांनीच एकदा सांगितलं की, त्यांना मी एका नेत्याचं सांगितलं की तो असं होतो, ते म्हणाले माझी पॉलिसी आहे त्रस्त संबंध शांत राहा, त्याला काय नैवेद्य द्यायचं देऊन टाका, तिथं मोकळं करा त्याला, त्याला उपाशी तापाशी ठेवू नका, तडपट ठेवू नका, मग तो असं त्रास देत राहील. त्याला इतका, त्याला शिंदेची तर पॉलिसी आहे की त्याला इतका खायला घाला की तो आळसावला पाहिजे, जेवण इतका चट्ट झाला पाहिजे की त्याला डुलक्या लागल्या पाहिजेत राजकीय. फडणवीस पण हल्ली असं, तुम्ही एखाद्याला, ते म्हणतात, ते त्यांनी एकदम म्हटलं असं एका नेत्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा निघाली की तो असा आहे तसा आहे वगैरे, तो असं बोलतो, त्याला काही थोडं पॅचअप करायला पाहिजे का, तर असल्या ब्लॅकमेलिंगला हे नाही करायचं, असं माझा पॉलिसी आहे. मी आता कोणाच्या ब्लॅकमेलिंगला, इमोशनल ब्लॅकमेलला वगैरे असं काही मी दबाव देत नाही. हां ठीक आहे, तुमची एक किंमत आहे, मूल्य आहे, ते तुम्ही वसूल करता, आम्हाला कळतं, पण तुम्ही वाजवीपेक्षा जास्त जाल तर मग आम्ही पण धडा शिकू शकतो, आमच्याकडे पॉवर आहे, ही पॉलिसी आहे त्यांची. त्यामुळे राज ठाकरेंना सुद्धा एका मर्यादेपलीकडे जास्त जर ते रस्त्यावर उतरावं लागले आणि कायदा सुव्यवस्थेपासून सगळे प्रश्न केले तर मनसे सैनिक तर जातीलच, पण त्यांना देखील त्रास द्यायला, हे बघा, उद्धवला सांभाळलाय म्हणून त्याच्यावर ईडी विडी काडी याचे काही हे झाले नाही. CBI CID रिपोर्टसुद्धा का आदित्य वाचलाय, आदित्य का नाही जेलमध्ये गेला, का नाही गेला, त्याला नाही टाकायचं आहे ते सरकारला, या भाजपला सांभाळायचं आहे त्याला. उद्धव आणि आदित्यची एक वेगळी रिझर्व्ह फोर्स आहे BJP करता, तो कोणाविरुद्ध आहे हे तुम्हाला कळत आहे, मलाही कळत आहे, ते त्यांनाही कळत आहे, त्यालाही माहिती आहे की उद्धवला का नाही ते हे करत. संजयला सुद्धा अप्रत्यक्ष सांभाळतात. मी सांगितलं ना तुम्हाला की संजय जेलमध्ये जाण्याच्या आधी जेलर एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर होता नंदनवनवर, त्याला त्यांनी सांगितलं की माझा मित्र येतोय, त्याला कुठलाही त्रास होता का नाही, आणि संजय काय लिहितो ते लिहू द्या त्याला, त्याला जेलरच्या गेस्ट हाऊसमध्ये होता तो. हे करावं लागतं आणि करतात, पण हे तेव्हा होतं ज्यावेळेला सद्भावना असतात, आणि एकनाथ शिंदे संजयच्या सद्भावना माझ्या माध्यमातून आहेत, मला माहिती आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण राजनी, मला असं वाटतं की या वाढदिवसाला मी ते शुभेच्छा देताना मला असं वाटतं की या पुढल्या काळामध्ये बघा, ममताच्या बरोबरचे लोकसुद्धा फुटले, BMK फुटली, या देशामधले कल्पना केली नव्हती असे पक्ष. ममताचं काय दबदबा होता, तिचे माणसं फुटणं केवढं अवघड होतं. आता 400 पार जातील कदाचित हे सगळे, जर BMK आणि TMC फुटली तर आणखीन पंजाबमध्ये फुटणार, पंजाब सरकार धोक्यात येणार आहे असं मला कोणीतरी सांगितलं. हो, मग या वातावरणामध्ये राज ठाकरे विरोधी पक्षात राहून काय करणार, त्यांनी एक स्वतंत्रपणा ठेवावे, स्वायत्तपणा ठेवावे, स्वावलंबीपणा ठेवावा, थोडी उपद्रव शक्ती पण त्यांची आहे ती कायम राहिली पाहिजे. परंतु मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी सांगेन की तुम्ही नुसते अलिप्त तटस्थ राहणं सुद्धा पुरेसं आहे. तुम्ही नका झुकू भाजपच्या बाजूने, पण तुम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने पण पुढल्या काळामध्ये झुकू नका, वाकू नका. वाकू नकाचा प्रश्न नाही, पण झुकू नका, आणि उद्धवच्या नादी लागू नका, आणि संजयच्याही माझा मित्र असला तरी नादी लागू नका. एक स्वतंत्र वाण्याचा, स्वतंत्र वृत्तीचा, स्वावलंबी, स्वाभिमानी महाराष्ट्राच्या साठी कटिबद्ध, आणि ते आता हिंदुत्व वगैरे काही तुम्हाला झेपत नाही, ते तुम्ही त्या नादात लागू नका. तुम्ही सरळ मराठी माणसाच्या कॉज करता करा. मराठी माणसाला एक असा माणूस हवा आहे, त्यांचा आवाज म्हणून, तो तुम्ही व्हा. तुम्हाला भवितव्य आहे, फार मोठं नाही आहे पण भवितव्य आहे, पण ते मराठी माणसाचा कैवारी पाठीराखा आणि आवाज म्हणून आहे. तुम्हाला मनापासून मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा. धन्यवाद.